सगळ्यांना गुड आफ्टरनून. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. मी तुम्हाला PDF ची फाईल पाठवलेली आहे, तर ती तुम्ही ओपन करा. मी एक्सेलची फाईल शेअर करतो तुमच्याबरोबर. ओके, तर सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना एक्सेलची फाईल दिसते का? ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता आपण जो प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत तो 8वा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. आता हा जो प्रॉब्लेम आहे ती मेथड आहे मशीन आवर्स मेथड. आता मशीन आवर्स मेथड म्हणजे कसं असतं की एक एस्टिमेट काढला जातो, अंदाज काढला जातो की एखादी मशीन किती वेळ टिकेल किंवा किती वेळ काम करेल असा एक अंदाज काढला जातो आणि त्या अंदाजाप्रमाणे आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो. आता हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात काय म्हटलं आहे, अ मशिनरी वॉज परचेस फॉर ₹30 lakhs. 30 लाख रुपयाला मशिनरी परचेस केली होती आणि त्याचं 24,000 तास ते काम करणार. 24,000 तास त्याचं लाईफ आहे आणि स्क्रॅप व्हॅल्यू त्याची 2 लाख आहे. स्क्रॅप व्हॅल्यू किती आहे? 2 लाख. आणि द अँटिसिपेटेड पॅटर्न ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ इफेक्टिव्ह आवर्स. तर आता इथे किती तास ते मशीन काम करणार ते दिलेलं आहे. म्हणजे 1 ते 3 वर्ष 2,000 तास, 4 ते 6 वर्ष 2,600, 7 ते 10 वर्ष 1,800. तर एवढे तास त्यांनी दिलेले आहे. 1 ते 3 3,000, 4 ते 6 2,600, 7 ते 10 1,800 एवढा वेळ ते काम करणार आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला डेप्रिसिएशन प्रत्येक पिरियडचं इथे काढायचं आहे. फक्त डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं, लेजर नाही बनवायचं. तर आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यांनी नीट लक्ष द्या. तर आता बघा, इथे हेडिंग टाकायचं कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन, 2 कॉलम करायचे, इयर्स आणि डेप्रिसिएशन. आता कसं करायचं, आपली 30 लाख कॉस्ट आहे, 30 लाख कॉस्ट आहे, 2 लाख स्क्रॅप व्हॅल्यू. तर कॉस्टमधनं स्क्रॅप व्हॅल्यू मायनस करायची, कॉस्टमधनं स्क्रॅप व्हॅल्यू मायनस करायची. आणि पहिल्या पिरियडला 3,000 तास आहेत. पहिल्या पिरियडला किती? 3,000 तास आहेत. आणि टोटल अलॉट केलेले तास किती? 24,000. 3,000 तास आहे, टोटल अलॉट केलेले तास किती? 24,000. तर इथे काय करायचं, इथे 30मधनं 2 लाख गेले, 28 लाख राहतात. 28 लाख इकडे राहतात आणि 28 लाख आपल्याला 24 पैकी 3,000, 24,000 पैकी 3,000 तास आपल्याला ते अलॉकेट करायचे. म्हणजे 3/24 करायचं. 3/24 केलं की उत्तर आलं 3.5 लाख. उत्तर किती आलं? 3.5 लाख. सगळ्यांना कळलं का कसं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं आहे ते? हॅलो, रिप्लाय करा. कसं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं आहे सगळ्यांना कळलं का?
ओके. आता प्रत्येक पिरियडचं आपल्याला असंच डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिलं 1 ते 3 वर्ष झालं. आता 4 ते 6 वर्ष आपण 2600 तास वापरतोय. तर पुढचा जो पिरियड आहे 4 ते 6 वर्ष, तर या पिरियडमध्ये आपण 2600 तास वापरतो आहे. आता बघा, इथे पण मगासारखंच करायचं. 30 लाखातनं 2 लाख वजा केले इंटू 2600 अपॉन 24,000. 2600 अपॉन 24,000 त्याचं कॅल्क्युलेशन आपण करूया. तर इकडे 2.6 अपॉन 24 म्हणजे इथे 3,33,000 3,03,333. ओके. सगळ्यांच्या नीट लक्षात आलं का कसं केलं ते? हॅलो, सगळ्यांच्या नीट लक्षात आलं का कसं केलं की? ओके. आता तिसरा जो पार्ट आहे तो पण सोपा आहे. तिसरा पार्ट किती आहे? 7 ते 10 वर्ष 1800. 7 ते 10 वर्ष 1800. हे 1800 घेतले. आता याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करतो? इथे पण 30 लाखातनं 2 लाख गेले 28 लाख. 28 लाख इंटू 1.8 अपॉन 24 म्हणजे इकडे आले 2,10,000. इथे किती आले? 2,10,000. ओके. सगळ्यांना थर्ड इयरचं कॅल्क्युलेशन कळलं का? सगळ्यांना थर्ड इयरचं कॅल्क्युलेशन कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता हा प्रॉब्लेम झाला. आता हे कसे प्रपोर्शनेटली आपण जी अमाऊंट आहे जी तिची जी डेप्रिसिएबल व्हॅल्यू आहे, आता जी 28 लाख रुपये व्हॅल्यू काढली ना, तिला आपण नाव काय देतो? डेप्रिसिएबल व्हॅल्यू. म्हणजे डेप्रिसिएशन वजा करून किती व्हॅल्यू राहते? 30 लाख आपली कॉस्ट आहे. 30 लाख आपली कॉस्ट आहे आणि स्क्रॅप व्हॅल्यू 2 लाख आहे. 2 लाख वजा करून 28 लाख रुपये राहतात. तिला म्हणतो आपण डेप्रिसिएबल व्हॅल्यू. तर डेप्रिसिएबल व्हॅल्यू ही अलोकेट करावी लागते. आता हे जे 2-3 प्रॉब्लेम्स आहेत आपण आता जे सॉल्व करणार आहोत, या प्रॉब्लेममध्ये डेप्रिसिएबल अमाऊंट जी आहे ती प्रपोर्शनेटली आपल्याला डिवाईड करावी लागते. जसं आता इथे 28 लाख आली आणि 28 लाख रुपये हे आपल्याला 3,2600 आणि 1800 असे डिवाईड करायचे आणि टोटल त्याचं लाईफ किती? 24,000. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांना पूर्णपणे लक्षात आला का? रिप्लाय करा. हा प्रॉब्लेम सगळ्यांना पूर्णपणे लक्षात आला का? जर आला तर आला म्हणा, नाही आला तर नाही आला म्हणा. सगळ्यांना लक्षात आला का? हॅलो. ओके. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. 8वा प्रॉब्लेम सगळ्यांनी काढा. तो पण अशाच टाईपचा आहे. आता पुढच्या प्रॉब्लेमची जी मेथड आहे तिचं नाव आहे प्रोडक्शन युनिट्स मेथड. प्रोडक्शन युनिट्स मेथड म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय बघितलं? किती तास ते मशीन काम करतं. आता या प्रॉब्लेममध्ये हे मशीन किती युनिट्स बनवतो, हे मशीन किती युनिट्स बनवतो याच्यावरती आहे. तर आता इथे काय म्हटलं आहे? अ मशीन इज परचेस्ड फॉर ₹20 lakhs. 20 लाखाला मशिनरी परचेस केलं आणि इट्स एस्टिमेटेड लाईफ इज 10 years. 10 वर्ष त्याचं लाईफ आहे आणि विथ अ रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ 2 lakhs. विथ अ रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ किती? 2 lakhs. आणि द मशीन इज एक्सपेक्टेड टू प्रोड्यूस 1.5 lakhs म्हणजे 1.5 लाख ती प्रोडक्शन तिची कॅपॅसिटी आहे. 1.5 लाख काय प्रोडक्शन कॅपॅसिटी? 1.5 लाख आहे. आणि एक्सपेक्टेड डिस्ट्रीब्युशन पॅटर्न, आता त्याचं कसं आहे डिस्ट्रीब्युशन पॅटर्न कसं आहे? 1 ते 3 वर्ष 20,000, 1 ते 3 वर्ष 20,000, 4 ते 7 15,000, 4 ते 7 15,000 आणि 8 ते 10 10,000. तर मगच सारखंच आहे. तर हे आपण कॅल्क्युलेट करूया. 9वा प्रॉब्लेम. ओके. तर सगळ्यांनी लक्ष द्या. आधीचा होता तो 8वा होता, आता हा 9वा आहे.
आता या प्रॉब्लेममध्ये पहिला जो पिरियड तुम्हाला दिलेला आहे, पहिला पिरियड 1 ते 3 वर्षाचा दिला आहे, 1 ते 3 वर्ष. आता इथे डेप्रिसिएशन कसं काढणार? 20 लाखातनं 2 लाख गेले, 20 लाखातनं 2 लाख गेले आणि पहिल्या वर्षीचं जे प्रोडक्शन आहे ते 20,000 आहे. 20,000 1.5 लाखापैकी. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि इथे कॅल्क्युलेट कसं करणार? 18 लाख इंटू 20,000 अपॉन 1.5 लाख. तर हे पहिल्या वर्षीचं डेप्रिसिएशन आलं 2,40,000. पहिल्या वर्षीचं आलं 2,40,000. ओके. सगळ्यांना लक्षात आलं का कसं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं ते? सगळ्यांना लक्षात आलं का डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट केलं ते? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता हा पहिला पिरियड झाला 1 ते 3 वर्ष. आता दुसरा जो पिरियड आहे 4 ते 7 वर्ष. दुसरा पिरियड 4 ते 7 वर्ष. तर 4 ते 7 वर्ष आपण 15,000 युनिट्स बनवतो. किती बनवतो? 15,000. तर इकडे काय करायचं? इथे वरती न्यूमरेटरला 15,000 लिहायचं. न्यूमरेटरला किती लिहायचं? 15,000. आणि ॲन्सर कॅल्क्युलेट करायचं. त्याचं जे ॲन्सर आहे, तर ॲन्सर आलं 1,80,000. दुसरा जो पिरियड आहे त्याचं डेप्रिसिएशन 1,80,000. ओके. तर दुसऱ्या पिरियडचं डेप्रिसिएशन सगळ्यांच्या लक्षात आलं? दुसऱ्या पिरियडचं डेप्रिसिएशन सगळ्यांच्या लक्षात आलं? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आणि आता थर्ड पिरियड जो आहे 8 ते 10 वर्षाचा. 8 ते 10 वर्षाचा पिरियड आहे. इथे पण सेम करायचं आहे आपल्याला. तर इथे न्यूमरेटरला येणार 10,000 इथे न्यूमरेटरला किती येणार? 10,000. तर इथे आपण हे कॅल्क्युलेट करूया. ते 10,000 अपॉन 1.5 लाख करायचे. म्हणजे इथे 1,20,000 आहे. ओके. इथपर्यंत कुणाला काय डाऊट्स? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. आता हा प्रॉब्लेम झाला. आता पहिली जी मेथड बघितली कुठली होती? मशीन आवर्स मेथड. ही कुठली होती? प्रोडक्शन युनिट्स मेथड. प्रोडक्शन युनिट्स मेथड. आणि वरची कुठली बघितली? मशीन आवर मेथड. आणि ही प्रोडक्शन युनिट्स मेथड. आता ही जी पुढची मेथड आपण बघणार आहोत तर तिला आपण म्हणतो डेप्लिशन मेथड. डेप्लिशन मेथड. आता डेप्लिशन काय प्रकार आहे? तर डेप्लिशिएशन म्हणजे कसं असतं की एखादी आपण समजा माईन वरनं आपण मिनरल्स एक्स्ट्रॅक्ट करतो. माईनवरनं आपण खनिज पदार्थ जर समजा एक्स्ट्रॅक्ट करत असतो तर त्याची एक कॅपॅसिटी असते की एवढं मिनरल्स निघतील, एवढं मिनरल्स त्या खाणीतनं निघतील. तर त्याला आपण काय म्हणतो? डेप्लिशन मेथड म्हणतो. म्हणजे जेवढे मिनरल्स आपण एक्स्ट्रॅक्ट केले तेवढे कमी होतात. म्हणजे आता कसं वरचं आपण आवर्स बघितलं, नंतर इकडे किती काय बघितलं? युनिट्स बघितलं. तसं मिनरलची क्वांटिटी ते टन्समध्ये असू शकते. तेवढे आपण एक्स्ट्रॅक्ट करतो खाणीतनं. म्हणजे तेवढ्या त्या प्रपोर्शनेटली आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं. तर आता हा प्रॉब्लेम आपण वाचूया. इथे काय म्हटलं आहे? मेसर सूर्या
took lease on a query on 1st January 2013 for 1 करोड, म्हणजे 1 करोडला एक खाण घेतली त्यांनी. ॲज पर टेक्निकल एस्टिमेट्स द टोटल क्वांटिटी ऑफ मिनरल डिपॉझिट इज 2 लाख टन, म्हणजे 2 लाख टन खनिज आहे तिकडे, 2 लाख टन खनिज आहे. इथे पण तसंच करायचं की दरवर्षी किती खनिज आपण एक्स्ट्रॅक्ट करतो, किती मिनरल एक्स्ट्रॅक्ट करतो, तर ते न्यूमरेटरला येणार आणि टोटल किती आहे 2 लाख आहे ते डिनॉमिनेटरला येणार. तर इकडे 2 लाख त्याची कॅपॅसिटी आहे त्या माइनची. डेप्रिसिएशन वॉज चार्ज ऑन द बेसिस ऑफ डेप्लिशन मेथड, तर यालाच आपण डेप्लिशन मेथड म्हणतो. एक्स्ट्रॅक्शन पॅटर्न इज गिवन इन द फॉलोइंग टेबल, तर एक्स्ट्रॅक्शनचा पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. 3 वर्ष आहेत, 2013, 2014, 2015. 2013ला 2000 युनिट्स एक्स्ट्रॅक्ट केले, 2014ला 10,000 केले, 2015ला 15,000 केले. आलं लक्षात? आणि आता इथे तुम्हाला नुसतं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट नाही करायचं, तर तुम्हाला क्वेरी लीज अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट बनवायचं आहे. ते तर सोपं आहे. आता नीट लक्ष द्या मी कसं कॅल्क्युलेट करतो ते. आता बघा, पहिल्यांदा आपण टेबल बनवूया. आता हा 10वा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं हेडिंग काय, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन हे टेबलचं हेडिंग आहे. आता इकडे काय करायचं, पहिलं जे इयर आहे 2013, तर पहिलं इथे काय मेन्शन करायचं 2013. 2013चं डेप्रिसिएशन कसं काढणार. आता इकडे तुम्हाला स्क्रॅप व्हॅल्यूमध्ये काय दिलेली नाही आहे, तर इकडे काय करायचं, डायरेक्टली 10 लाख घ्यायचं. 10 लाख इंटू 2000, म्हणजे 2000 फर्स्ट इयरचं एस्टिमेटेड प्रोडक्शन आहे. तर याचं कॅल्क्युलेशन कसं येणार, 1 करोड 1 करोड. एक करोड इंटू पहिल्या वर्षीचं 2000 आहे आणि टोटल किती आहे 2 लाख आहे. 1 करोड इंटू 2000 अपॉन 2 लाख. तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तर याचं उत्तर 1 लाख आलं. फर्स्ट इयरचं उत्तर 1 लाख. ओके, थोडंसं नेट आपलं गेलं होतं, परत आलेलो आहोत आपण. म्हणजे आपण काय केलं, टोटल त्याची कॉस्ट आहे 1 कोटी. 1 कोटी कॉस्ट आहे त्याची. आणि आता आपण काय करतोय, त्या 1 कोटी कॉस्ट ही 2 लाख टनची आहे. 1 कोटी कॉस्ट 2 लाख टनची आहे. त्याचं प्रपोर्शनेटली आपण काय करतोय, 2000 टन वापरतोय. 2 लाखपैकी 2000 टन वापरतोय. त्याप्रमाणे डेप्रिसिएशन त्याचं 1 लाख. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता दुसरं वर्ष कुठलं आहे, 2014. 2014मध्ये आपण किती मिनरल्स एक्स्ट्रॅक्ट केले, 10,000 मिनरल एक्स्ट्रॅक्ट केले. तर इथे आपण काय करायचं, 1 करोड इंटू 10,000 अपॉन 2 लाख. 1 करोड म्हणजे न्यूमरेटरला 10,000 घ्यावं लागेल. न्यूमरेटरला 10,000 घ्यायचं आणि आन्सर काढायचं. हे आलं 5 लाख. दुसऱ्या इयरचं किती आलं, 5 लाख. सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, आता थर्ड इयर कुठलं आहे, 2015 आहे. 2015 या वर्षी आपण 15,000 टन एक्स्ट्रॅक्ट केलं. तर इथे न्यूमरेटरला 15,000 येतील. न्यूमरेटरला किती येतील, 15,000. ठीक आहे. तर आता आपण आन्सर कॅल्क्युलेट करूया किती येतं ते. तर इकडे 7.5 लाख आन्सर आलं. 7.5 लाख आपलं आन्सर आलं.
इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके. आता सिम्पल आपलं लेजर ॲसेट्स अकाउंट बनवायचं आहे, डेप्रिसिएशन अकाउंट बनवायचं आहे, जसं आपण 11वीला बनवायचो तसंच. तर आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदी ॲसेट्स अकाउंट. तर ॲसेटचं नाव आहे, इथे ॲसेटचं नाव जे आहे ते आहे क्वेरी लीज अकाउंट. क्वेरी लीज अकाउंट हे ॲसेटचं नाव आहे. ठीक आहे. तर आता आपण ते बनवूया. तर हे क्वेरी लीज अकाउंट नेहमीप्रमाणेच आहे आपलं, जसं आपण कुठलंही अकाउंट बनवतो तसं क्वेरी लीज अकाउंट. आता याच्यात काय करायचं, 2013ला आपण विकत घेतलेली आहे, त्याची डेट आहे जानेवारी 1. 2013 जानेवारी 1ला आपण परचेस केलं. तर इकडे काय लिहिणार, टू बँक अकाउंट. परचेस केलं त्याला बँक अकाउंट आपण डेबिट साईडला लिहिलं. त्याची अमाऊंट आहे 1 करोड. 1 करोडला आपण ते विकत घेतलं. आता याच्यात तसं सेल वगैरे काही केलेलं नाही आहे आणि परचेस एकदाच केला आहे, परत परत परचेस नाही केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली इयर एंडला डेप्रिसिएशन चार्ज करायचं. 2013 त्याचं इयर एंड कधी होणार, डिसेंबर 31ला. डिसेंबर 31ला इयर एंड होणार. आणि इथे काय लिहायचं, बाय डेप्रिसिएशन. हां, आणि त्याची फर्स्ट इयरची अमाऊंट 1 लाख आहे. फर्स्ट इयरची अमाऊंट किती, 1 लाख. आता 1 कोटीमधनं 1 लाख गेले म्हणजे राहणार 99 लाख बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. 99 लाख इथे राहिले, इथे आपण क्लोज करायचं. 1 कोटीमधनं 1 लाख गेले, राहिले 99 लाख. मग हे क्लोज करायचं. ओके. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. पटापट येऊ दे सगळ्यांचे रिप्लाय. ओके. आता फर्स्ट इयर झालं. आता सेकंड इयर 2014. 2014 आता हे अजून 2 वर्ष करायचं आहे आपल्याला. तर इकडे जानेवारी 1ला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. एकदम सोपं आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इथे येणार 99 लाख. सेकंड इयरचं हे WDB 99 लाख. नंतर बाकी काय ट्रान्झॅक्शन नाही आहे वर्षभरामध्ये, डायरेक्टली तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज करा. तर सेकंड इयरचं डेप्रिसिएशन किती आहे, 5 लाख. सेकंड इयरचं डेप्रिसिएशन किती आहे, 5 लाख. आता इथे काय करायचं, आपण याचा बॅलन्स काढायचा. 99 मधनं 5 गेले, 94 लाख येणार. म्हणजे पहिल्या वर्षी 1 लाख रुपये डेप्रिसिएशन चार्ज केलं, 99 लाख आले. दुसऱ्या वर्षी 5 लाख डेप्रिसिएशन चार्ज केलं, 94 लाख आले. आणि हे क्लोज करायचं. आणि थर्ड इयरला 7.5 लाख डेप्रिसिएशन चार्ज करायचं. मेन कसं आहे, डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. लेजर सोपं असतं.
तर इकडे 94 लाख अमाऊंट आणि 7.5 लाख रुपये डेप्रिसिएशन, आणि इथे आता क्लोजिंग करायचं. चौऱ्याण्णव लाख म्हणून 7.5 लाख गेले. क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करायचा 86,50,000 आणि इकडे 2016 जानेवारी 1. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? सिम्पल आहे, पण मला सांगा कळलं का सगळ्यांना? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता पहिलं अकाउंट झालं क्वेरी लीज अकाउंट. आता दुसरं अकाउंट आपल्याला बनवायचं आहे, त्याचं नाव आहे डेप्रिसिएशन अकाउंट. दुसरं अकाउंट आपल्याला बनवायचं आहे डेप्रिसिएशन अकाउंट. नेहमीसारखंच आहे, म्हणजे तिकडे डेबिट द्यायचं ॲसेटला, इथे क्रेडिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टाकायचं. एकदम सिम्पल. आता नीट लक्ष द्या, आपण इयर एंडला डेप्रिसिएशन चार्ज करतो, तर इयर एंडच्या दिवशी डेबिट साईडला लिहायचं टू क्वेरी लीज अकाउंट. डेबिट साईडला काय लिहायचं? टू क्वेरी लीज अकाउंट, म्हणजे त्या ॲसेटचं नाव येते. आणि इथे अमाऊंट लिहायची 1 लाख. नंतर ही जी अमाऊंट आहे ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायची सेम डेटला. इथे लिहायचं बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेम ही 1 लाखच घ्यायची. आणि इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ही ट्रान्सफर करायची. तर हे सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. डेबिटला ॲसेटचं नाव टाकायचं, क्रेडिटला ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होणार. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता सेकंड आणि थर्ड इयरला तेच करायचं आहे. सेकंड इयरला आपल्याला 5 लाख घ्यायचं आहे, थर्ड इयरला 7.5 लाख घ्यायचं आहे. तर सेम प्रोसिजर आपण करूया. सेकंड इयरला 5 लाख येईल, थर्ड इयरला 7.5 लाख येईल. सेकंड इयरला आलं 5 लाख. हे 2014चं वर्ष आहे. आणि थर्ड इयरला 7.5 लाख येईल. थर्ड इयरला किती आलं? 7.5 लाख. ओके. सगळ्यांना कळलं का व्यवस्थित? हॅलो, सगळ्यांना कळलं का व्यवस्थित? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.